आपण काय करतोय की जनरली तुम्ही सपाट पण पेरू शकता किंवा अशा प्रकारची गादी वाफे करू शकता. त्या सरीपासून या सरीपर्यंतचं अंतर आपण 4 फूट इथे तुमच्या पायापासून ते माझ्या पायापर्यंत. आणि याच्या माथ्यावर आपण बेडवर टोकन करताना इथं जे ड्रिपर आहे म्हणजे ह्या ड्रिपर टू ड्रिपर अंतर 1.25 फूट आहे. हे 1.25 फुटाच्या अंतरामध्ये आपण इथं समोर इकडे 8 इंचावर 2 बी, त्यानंतर इकडे 8 इंचावर 2 बी, असे प्रत्येक ड्रिपर समोर आपण 2-2 बी टोकले. या चौकटीमध्ये आपले 8 रोपं लागले. आता हे 2 बी आपण सोबत एका जागेवर ठेवलेले, एका जागेवर लावले, तर मग ह्याच्यात करप्यासारखी समस्या येते का? बिलकुल नाही, कारण ह्याला स्पेसिंग जास्त मिळतं. जेवढं उलट तुम्ही स्पेसिंग क्लोज कराल तेवढं करपा जास्त येतो. हे दोन्ही आपले एक समान वाढतात. ह्याचा आकार जो आहे तो डबल होतो म्हणजे नेहमीपेक्षा. आणि ह्याचा पानाचा आकार जर बघितला तर नॉर्मल पेक्षा दुप्पट होत जातो, कारण त्याला तेवढं स्पेसिंग मिळालेलं आहे. तर जनरली आपण जेव्हा लागवड करतो नेहमीच्या पद्धतीमध्ये तिथं इथे एक बियाणे येईल, परंतु एवढ्या चौकटीत जर बघितलं तर 6 बसले, याच्याऐवजी आपले 8 झालेत. कारण आपण लावताना काय करणार, 9 इंचावर एक, इथे एक, इथे एक, इथे एक लावले. या एवढ्या स्पेस मध्ये किती लागले, 6 प्लॅन्ट. तर जनरली आपले 8 आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा 2 वाढले, नेहमीपेक्षा 2 वाढले. आणि स्पेसिंग जर बघितलं तर नॉर्मल पेक्षा मोकळं दिसतंय, ज्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये उत्पादन जास्त येते. आज माझ्याकडे महाराष्ट्रातले जेवढे शेतकरी आहेत ते कधी एक पण शेतकरी असा नाही की जो 45 क्विंटलच्या खाली आलेलाच नाही. 60 आहे, 70 आहे, 74 पर्यंत अचीव्ह केलेला आहे.